IPLच्या धर्तीवर कोल्हापूरमध्ये 28 ते 31 मार्च या दरम्यान दुधाळी मैदान इथं कोल्हापूर चॅम्पियन्स प्रीमियर लीगचा थरार रंगणार आहे. KCPLनं ग्रामीण आणि शहरी खेळाडूंना क्रिकेट खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. KCPLच्या या व्यासपीठाचा लाभ घेऊन यातून काही दर्जेदार खेळाडू तयार होतील असं मत सामाजिक कार्यकर्ते अरुण रामचंद्र सोनवणे यांनी व्यक्त केलं. कोल्हापूर चॅम्पियन प्रीमियर लीग स्पर्धेतील सर्व सामने हे टेनिस बॉलवर खेळवले जाणार आहेत. ही स्पर्धा प्रकाशझोतात होणार असून यामध्ये जवळपास 16 संघ सहभागी होणार आहेत. भल्या मोठ्या बक्षिसांची ही स्पर्धा कोल्हापुरात होत असल्यानं अनेक क्रिकेट प्रेमींचं लक्ष या स्पर्धेकडे लागून राहिले. या स्पर्धेमध्ये अरुण सोनवणे यांचे विशेष सहकार्य लाभलं असून त्यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. कोल्हापूर चॅम्पियन लीग क्रिकेट स्पर्धा ही दुधाळी मैदान इथं प्रकाशझोतात होणार आहे. या स्पर्धेमध्ये 16 संघ मालक कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शहरातील खेळाडूंना पोलीच्या स्वरूपामध्ये घेऊन आपले संघ तयार करणार आहेत. विजेत्या संघास 1 लाख रुपयांचं तर उपविजेत्या संघास 50,000चं रोख बक्षीस देण्यात येणार आहे. TV नेक्स्ट मराठी हे या सामन्याचे TV पार्टनर असून या सामन्याचे प्रक्षेपण TV नेक्स्ट मराठीच्या YouTubeवरती पाहता येणार आहे. अंतिम सामने हे TVवर देखील पाहता येणार आहेत. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मी अरुण रामचंद्र सोनवणे, कोल्हापुरात तिरुपती क्रेन सर्व्हिस आणि देवश्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या आमच्या 1-2-3 फर्मच्या माध्यमातून कोल्हापुरात बरीच वर्ष काम करत आहे. आज तुम्ही जो म्हणला की IPLच्या धर्तीवर आपला थरार जो रंगत आहे, याबद्दल मला खरोखर प्रथमतः रितेश पाटील साहेब, आमचे मित्र श्रीधर गाडगे आणि या पूर्ण TV नेक्स्ट चॅनलचं आभार मानतो मी की त्यांनी खरोखर जे खेळाडू आपले कोल्हापुरातले ग्रामीणमधले असतील किंवा शहरातले असतील, ज्यांना खेळासाठी एक क्रीडांगण आणि जो एक प्लॅटफॉर्म उभा पाहिजे, तो यांनी या लोकांनी उपलब्ध करून दिला आणि तो प्लॅटफॉर्म आता चांगल्या पद्धतीनं आता आपल्याला दिसते, नावावर उपास येत आहे ह्या आपल्या KCPLच्या माध्यमातून. म्हणून आणि या KCPLच्या होणाऱ्या उद्याच्या ऑक्शन तसेच या स्पर्धेसाठी माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. तसेच हा जो थरार रंगणार आहे, हे इथून पुढे असा एकदम चांगल्या पद्धतीनं व्हावा आणि त्यासाठी KCPLला आणि आपल्या TV नेक्स्ट चॅनलच्या माध्यमातून ज्यावेळी माझी मदत लागेल त्यावेळी मी निश्चितपणे आपल्या पाठीशी राहीन आणि जी सर्व तो काही मदत करायची असेल ती मी नक्कीच करेन. यावेळी TV नेक्स्टचे संचालक रितेश पाटील, श्रीधर गाडगे, योगेश सूर्यवंशी, इंद्रजित पाटील, अभिजित ढेरे, संदीप घाटगे आदी उपस्थित होते.